हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज संध्याकाळी आहे ना जेवणाचं काहीच काम नव्हतं. त्यामुळे म्हटलं की जो फ्रीज आहे ना तो थोडाफार ऑर्गनाईज करायचा होता. आणि आज आहे ना मी तुमच्यासोबत एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने आपण आपला जो फ्रीज आहे तो कसा सुटसुटीत आणि कसा ऑर्गनाईज करू शकतो ते मी शेअर करते. तर आज नेमकं म्हणजे जेवणाचं काहीच काम नव्हतं, त्याच्यामुळे फ्रीजचं जे काम आहे ना ते मी संध्याकाळी चालू केलं. इथे आहे ना थोडाफार किचनमध्ये मी भांडी वगैरे जास्त काही मांडलेली नाही आहेत, कारण म्हटलं पहिले फ्रीजचं काम केल्यानंतर बाकीच्या गोष्टींसाठी मला वेळ मिळून जाईल. त्यामुळे मी एक 4:30-5 वाजता कामाला लागले होते. तर वरच्या कप्प्यामध्ये हे जे असे डबे ठेवलेले आहेत ना, मी नेहमी तेच ठेवते. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ना त्या मी अशा डब्यांमध्ये स्टोअर करून ठेवते. हा जो ट्रे आहे हा पूर्ण असा स्लाईड होतो, पण काय होतं आहे जेव्हा मला हे पुसायचं आहे ना त्या सगळ्या वस्तू उचलून आहे ना पुसायला खूप डिफिकल्ट होतं आहे. त्यासाठी मी आज तुमच्यासाठी एकदम परफेक्ट असं सोल्युशन आणलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. सगळं मी रिकामा करून घेते आणि एकदा फक्त पुसून घेते. खूप जास्त घाण नाही झाला आहे, पण थोडंसं म्हटलं ऑर्गनाईज करायच्या आधी थोडंसं पुसून घेते. तर हे जे डबे आहेत टपरवेअरचे, हे मी खूप वर्ष झालं यूज करते. तर यातला हा जो एक मोठा आहे याच्यामध्ये मी जेव्हा जास्त काही सामान असतं ते ठेवते. आणि हा मी आत्ता कोथिंबिरीला घेतलेला आहे. मागच्या वेळेस डीप फ्रीजमध्ये काचेच्या बरण्या ठेवल्या होत्या, तेव्हा बऱ्याच कमेंट आल्या होत्या की काचेच्या बरण्या डीप फ्रीजमध्ये फुटून जातात. तर मी आत्तापर्यंत जेव्हा पण डीप फ्रीजमध्ये काही डबे वगैरे ठेवलेत ना ते मी माझे टपरवेअरचे चांगल्या क्वालिटीचे जे प्लास्टिकचे डबे आहेत ना ते ठेवलेले आहेत. मी फर्स्ट टाईमच आत्ता काचेच्या बरण्यांमध्ये डीप फ्रीजमध्ये सामान ठेवलेलं आहे. तर बघू आता काय होतं आहे, कसं होतं आहे. नाहीतर मग मला असं वाटलंच तर मग मी काढून ठेवेन. तर मला आहे ना फ्रीजमध्ये खूप सारं असं सामान ठेवायला बिलकुल आवडत नाही. फ्रीज इतका सुटसुटीत असेल ना तितकं छान वाटतं आणि तो तितकं जास्त काळ टिकून राहतो. तर बघा फ्रीज देखील माझा खूप जास्त घाण झालेला नाही आहे, पण तरी पण जेव्हा पण मी रिकामा करते ना तेव्हा मी एक कपडा तरी नेहमी मारून घेते. कधीतरी ट्रेस काढून घासून घेते खूप जास्त खराब झाला असेल तर. पण नाही, मी थोडंसं तेवढी प्रिकॉशन घेते, कारण जितका आपण त्याला व्यवस्थित ठेवू तितका तो व्यवस्थित मेंटेन राहतो. म्हणजे मेंटेनन्सची जी व्हॅल्यू आहे ना ती महत्त्वाची आहे फ्रीजमध्ये. आणि ह्या फ्रीजला माझ्या आता खूप वर्ष झालेले आहेत, 9 वर्ष झाले असतील. पण फ्रीजमध्ये तुम्हाला असं काही दिसणार नाही की इथे खराब झालं, म्हणजे कधीच रिपेअरचं आलेलं नाही आहे फ्रीजला. तर आता इथे मी फक्त एक स्प्रे मारून घेतला आहे आणि ओल्या कपड्याने पुसून घेते आहे. तर नेहमी मी तुमच्यासोबत अशा व्हिडिओज शेअर करते आणि मला नेहमी व्हिडिओच्या खाली एक कमेंट आलेली असते की तुमचे ड्रेसेस खूप छान असतात किंवा हा ड्रेस खूप चांगला वाटतो आहे, याची लिंक वगैरे द्या. तर माझे ऑलमोस्ट जे ड्रेसेस आहेत ना ते मी ऑनलाईनच घेते, कारण मी खूप जास्त कपड्यांवरती खर्च करत नाही आणि मेनली घरातल्या कपड्यांवरती तरी नाही. एखाद दुसरा जर खूप आवडला तरच मग मी घेते. पण जेव्हा ऑनलाईन शॉपिंग करायची असते तेव्हा मी बजेटमध्येच असतील असे कपडे घेते. तर आत्ता लक्षात आलं होतं म्हणून म्हटलं जर तुम्हाला हा ड्रेस आवडला असेल तर हा ड्रेसची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की शेअर करेन. प्युअर कॉटन आहे आणि 500च्या आतमधला ड्रेस आहे. प्युअर कॉटन आहे त्याच्यामुळे इथे गरमीचं काही टेन्शन नाही आहे. आणि जर तुमचं माझ्यासारखं थोडंफार पोट दिसत असेल ना तर अशा कपड्यांमध्ये बिलकुल पण पोट दिसत नाही. तर माझे नेहमीचे कपडे असेच असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला कधी माझं पोट दिसत नाही, पण माझं थोडंफार ना स्पृहानंतर पोट राहिलेलं आहे. तर त्याच्यासाठी आहे ना मला जिम जॉईन करायचे. तर आता बघू मला कधी होतं आहे, काय होतं आहे. आणि मला आहे ना थोडासा OCD प्रॉब्लेम असा वाटतो, म्हणजे प्रत्येक गोष्ट ऑर्गनाइज्ड हवे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसल्या पाहिजेत. तर त्याच्यामुळे आहे ना घरामध्ये असं खूप पसारा मला आवडत नाही. तर मी भाज्या काही धुवून वगैरे ठेवत नाही. फक्त आलं जे आहे ना ते धुवून ठेवते, कारण ते आम्ही चहासाठी देखील वापरतो. म्हणून मग ते मी धुवूनच स्टोअर करते. बाकीचं जे काही आहे ना ते जेव्हा लागतं तेव्हाच धुते. म्हणजे टोमॅटो वगैरे पण मी धुवून ठेवत नाही.
तर आज मी तुमच्यासोबत डी-मार्ट इन्स्पायर्ड फ्रीज ऑर्गनायझेशन शेअर करते, म्हणजे अशा गोष्टी की ज्या तुम्हाला इझिली अवेलेबल होतील. तर त्यासाठी मी हे मल्टी ट्रेज जे ऑप्शन आहे डी-मार्टमधला तो घेऊन आलेली आहे. याचं जे प्लास्टिक आहे ना, हे सगळ्यात चांगलं प्लास्टिक आहे, कारण मी सगळं काही बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मी म्हणेन की हे जे बास्केट्स आहेत ना, याची क्वालिटी प्लास्टिकची खूप चांगली आहे. हे मल्टी ट्रे तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी यूज करू शकता असे आहेत. जर तुम्हाला मोठा जो ट्रे आहे तो फ्रीजमध्ये नसेल बसत, तुमचा खूप छोटा फ्रीज असेल, तर तुम्ही ते जे बास्केट आहे त्याच्यामध्ये तुम्ही कपडे वगैरे जे आहेत ते ठेवू शकता. आपली जी लॉन्ड्री आहे ती आपण त्याच्यामध्ये ठेवून आपल्या बेडरूममध्ये ऑर्गनाईज करू शकता. अशा पद्धतीने देखील वापरू शकतो. पण मी आता हे तिन्ही जे बास्केट्स आहेत हे मी फ्रीजसाठी घेतलेले आहेत, आणि फ्रीजमध्ये आपण भाज्या कशा इझिली स्टोअर करू शकतो ते मी आत्ता तुम्हाला सांगते. त्याच्या आधी इथे मी हे जे बास्केट्स आहेत ना, हे ओल्या कपड्याने पुसून घेते, कारण मी याच्यामध्ये डायरेक्टली ज्या काही आहेत त्या भाज्या ठेवणार नाही आहेत. मी याच्या खाली तुम्हाला सांगते, म्हणजे जास्त दिवस फ्रेश राहण्यासाठी भाज्या आपण कशा स्टोअर करू शकतो. तर मी बास्केटमध्ये जेव्हा भाज्या ठेवणार आहे तेव्हा मी हे असे जे पातळ नॅपकिन असतात ते वापरणार आहेत. तुम्ही जुने देखील नॅपकिन्स इथे वापरू शकता. मुलांसाठी नवीन घेत असाल तर जुने नॅपकिन्स तुम्ही असे किचनमध्ये वापरू शकता. तर हे जे असे नॅपकिन्स आहेत हे मी थोडेसे ओले करून घेते, ज्याच्याने भाज्या ज्या आहेत ना त्या व्यवस्थित आणि फ्रेश राहतील. तर हे मी बास्केटच्या खाली टाकून घेते. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितले, मधुराज रेसिपीमध्ये मी बघितलं होतं की तिने अशा पद्धतीने तिच्या ज्या भाज्या आहेत ना त्या स्टोअर केल्या होत्या. थोडासा नॅपकिन ओला केला की भाज्यामधला जो फ्रेशनेस आहे तो टिकून राहतो. तर हा नॅपकिन मी इथे बास्केटच्या खाली टाकलेला आहे, आणि याच्यामध्ये मी काही म्हणजे टोमॅटो वगैरे जे काही आहे, आता मला जास्त टोमॅटो लागतात त्याच्यामुळे मी 1-1.5 किलो टोमॅटो या बास्केटमध्ये बसतील ह्या कॅपॅसिटीचं आहे. त्याच्यामुळे हे फ्रेश राहते. टोमॅटो अशा पद्धतीने टोमॅटो आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. त्यानंतर हे जे मोठं बास्केट आहे ना त्याच्यामध्ये आपण वेगळ्या ज्या भाज्या आहेत की ज्या आपल्याला आठवड्याला लागतात त्या भाज्या ठेवते. तर मी खूप कमी भाज्या आणते, कारण आम्ही नॉनव्हेज खातो, त्याच्यामुळे कधीतरी अंडी, कधीतरी चिकन, कधीतरी मटण असं असतं. त्याच्यामुळे आठवड्याला मला 2 ते 3 भाज्या लागतात. आणि एखाद्या दिवशी जर काही नसेल तर कडधान्य वापरतो. त्यामुळे भाज्या या बास्केटमध्ये तुम्ही कशाही पद्धतीने स्टोअर करू शकता. खूप मोठं बास्केट आहे, याच्यामध्ये 3 ते 4 भाज्या अर्धा किलोच्या व्यवस्थित बसतात. त्यानंतर हे असे जे छोटे छोटे बास्केट्स आहेत ते मी घेतलेले आहेत. आपल्या ज्या अशा म्हणजे मिरच्या वगैरे जर तुम्ही अशा पद्धतीने ठेवल्यात तर तुम्हाला इझिली काढता येतात आणि पटकन आपल्याला घेता येतात. तर मी याच्यामध्ये बीन्स ठेवते. मला बीन्स पुलावसाठी वगैरे लागतं, त्याच्यामुळे मी इथे ठेवलेलं आहे. आरुषला पुलाव खूप आवडतो, त्याच्यामुळे मी जितके लागतील तितकेच बीन्स घेते. भाज्या मला बीन्सची भाज्या मी कधी बनवत नाही त्यासाठी. तर मी एक ऑब्झर्व केलं, आपली सकाळी खूप गोंधळ असतो, आणि त्या गोंधळामध्ये आपण जेव्हा फ्रीजमधून डबे वगैरे काढतो तर डब्याचं झाकण काढतो, डबा आपण तसाच ओट्यावरती ठेवतो. मग ओट्याला जो काही कचरा असतो तो डब्याला लागतो, आणि तसाच डबा आपण फ्रीजमध्ये ठेवतो. त्यामुळे काय होतं, डबे जे आहेत किंवा फ्रीजचा जो ट्रे आहे तो खराब होतो, आणि मग आपल्याला तो सारखा पुसून घ्यायला लागतो. म्हणून मी अशा पद्धतीचे बास्केट घेतलेले आहे. म्हणजे टोमॅटो आपल्याला नेहमी लागतो, आलं आपल्याला सारखं लागतं. त्यामुळे जेव्हा आपण फ्रीज ओपन करतो ना तेव्हा फ्रीजमधून आपण डायरेक्टली आलं किंवा टोमॅटो असं इझिली घेऊ शकतो. त्यासाठी मी हे बास्केट्स यूज करते. त्यानंतर हे जे बास्केट आहे मी थोडेसे इथे चेंजेस केलेले आहेत. याच्यामध्ये मी टोमॅटो ठेवले होते, पण नंतर मी काढून आहे ना टोमॅटो दुसऱ्या बास्केटमध्ये ट्रान्सफर केले, आणि हे बास्केट जे आहे ना ते मला सगळं जे सँडविचसाठी जे लागतं, म्हणजे चीज आहे, मेयोनीज आहे, सॉस आहे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या मी या बास्केटमध्ये ठेवले. त्यानंतर मी डीमार्टमधून हा एक डबा घेऊन आलेली आहे की जो 109 रुपयाचा आहे. स्टोरेज बॉक्स आहे, याच्यामध्ये आपण पेन्सिल्स वगैरे जे काही आहे मुलांचं ते स्टोअर करू शकतो. पण हा जो डबा आहे ना तो मी घेतलेला आहे. आपण एक्स्ट्राचं जे काही
सामान भरतो, म्हणजे चीज आहे किंवा चीज स्प्रेड आहे किंवा बटर आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या अशा आपण डब्यामध्ये एक्स्ट्राचं जे आहे ते स्टोअर करू शकतो. म्हणजे हे ज्या अशा गोष्टी आहेत ना, ह्या आपण ट्रेमध्ये फ्रीजच्या डायरेक्ट ठेवतो आणि त्याच्यामुळे आपला जो ट्रे आहे तो क्लीन करायला आपल्याला असं सगळं उचलून घ्यायला लागतं आणि मग त्याच्या कंटाळामध्ये आपला फ्रीज पुसून घ्यायचा राहून जातो. तर ह्या अशा गोष्टी जर आपण डब्यांमध्ये ठेवल्या ना, तर त्या काढून व्यवस्थित क्लीन देखील करता येतं आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा डब्यामध्ये ठेवल्या की त्या व्यवस्थित देखील राहतात. आणि जेव्हा पण आपल्याला सँडविच वगैरे बनवायचं असतं तेव्हा डायरेक्टली हा एक डब्बा आपण बाहेर काढून याच्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा ट्रेमध्ये जे काही ठेवलेलं आहे ते आपण लगेचच घेऊन तो ट्रे तसाच्या तसा आपण परत फ्रीजमध्ये ठेवू शकतो. त्यासाठी मी या सगळ्या गोष्टी बास्केटमध्ये ठेवलेल्या आहेत. त्यानंतर मी मागच्या वेळेस जेव्हा फ्रीज ऑर्गनायझेशन दाखवलं होतं तेव्हा मी हा डब्बा देखील शेअर केला होता, पण जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी सांगते. हा असा 6 कंपार्टमेंटचा जो डब्बा आहे तो आपल्याला फोडणीचं जे काही सामान आपलं असतं छोटं मोठं त्याला आपण असे सेपरेट डबे स्टोअर करून ठेवतो आणि फ्रीजमध्ये ते बरेच जागा घेतात आणि इकडे तिकडे एखादा डब्बा गेला की मग ते ऐन टायमाला भेटत नाही. त्यासाठी हा मी 6 कंपार्टमेंटचा डब्बा घेतला होता. याच्यामध्ये आपण आलं, लसूण, मिरच्या, कोथिंबीर सगळं काही छोटं-छोटं जे सामान आहे ना, ते आपण याच्यामध्ये ठेवू शकतो की जे आपल्याला फोडणीला सारखं-सारखं लागतं. तर हा 6 कंपार्टमेंटचा आहे त्याच्यामुळे यामध्ये बरंच काय-काय बसतं. त्याच्यामुळे मी लागणारा जो लिंबू आहे तो याच्यामध्ये ठेवलेला आहे. आत्ता गावावरून भरपूर लिंबू आणलेले आहेत. तर एक्स्ट्राचे जे लिंबू आहेत ते मी आपलं फ्रीजचं जे खालचं मोठं बास्केट असतं त्याच्यामध्ये स्टोअर केलेलं आहेत आणि याच्यामध्ये मी 2-4 असे लिंबू स्टोअर करते की जे पटकन काढून घेता येतील रोजच्या जेवणासाठी. आणि जेव्हा इथे संपतील तेव्हा याच्यामध्ये हा जो डबा आहे ना, हा माझा सारखा रिफिल होत राहतो. बघा दिसताना तर हा छोटा डबा दिसतोय, पण याच्यामध्ये बऱ्याच क्वांटिटीमध्ये लसूण, कढीपत्ता वगैरे बसलेला आहे. तर इथे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या माझ्या रिस्टॉक करून झालेल्या आहेत. आता फ्रीजमध्ये या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने ठेवते ते मी शेअर करते. तर जनरली वरचा जो सेक्शन आहे कधीतरी आपला फ्रीज जास्त थंड होतो आणि पाणी सगळं खाली लीक होतं. त्याच्यामुळे वरच्या सेक्शनमध्ये तुम्ही असे एअरटाईट डबे ठेवा ज्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्राचे जे ड्रायफ्रूट्स आहेत किंवा मी खोबरं किसून ठेवते तर ते मी इथे वरती स्टोअर करून ठेवते. तर बघा जेव्हा खोबरं लागतं ना तेव्हा आपल्याला तो किसायचा खूप कंटाळा येतो आणि बाहेर जनरली खोबरं आहे ना ते खराब होतं, त्याच्यामुळे तो फ्रीजमध्येच ठेवला जातो. त्यामुळे मी आहे ना तो जेव्हा पण घेऊन येते ना तेव्हा तो लगेच किसून असा एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते. तर इथे बघा बास्केटमध्ये ठेवल्यावरती ट्रे जे आहेत ना ते आता खूप जास्त खराब होणार नाहीत, म्हणजे फ्रीज सारखा पुसायची गरज पडणार नाही. इथे मी सगळे जे सेक्शन्स आहेत ना ते कशा पद्धतीने ठेवते तुम्ही नीट बघा. इथे मी भाज्यांचा जो सेक्शन आहे तो एक सेपरेट ठेवलेला आहे आणि जे असे स्प्रेड्स, चीज वगैरे ज्या काही गोष्टी आहेत डबे वगैरे छोटे-छोटे जे असतील ते मी सगळे वरती ठेवलेले आहेत आणि खालचा जो एक सेक्शन राहिलेला आहे तिथे मी अर्धा सेक्शन जो आहे तो रिकामा ठेवलेला आहे. म्हणजे जर काही आपल्या भाज्या वगैरे लेफ्ट ओव्हर जे जेवण असतं कधीतरी आपण फ्रीजमध्ये ठेवतो, म्हणजे माझं खूप जास्त नसतं पण एखाद दुसरा डब्बा असतो किंवा दूध असतं सकाळी. आत्ता संध्याकाळची व्हिडिओ आहे त्याच्यामुळे इथे तुम्हाला दुधाचे पॅकेट दिसणार नाही. तर दूध जे आहे एक्स्ट्राचं ते मी जो चीजचा सेक्शन आहे तो जो इझी स्लाईड ट्रे आहे त्याच्यामध्ये ठेवते. त्यामुळे इथे तुम्हाला थोडीफार जी जागा आहे ना ती रिकामी दिसेल. तर अशा पद्धतीने सिम्पल असं फ्रीजचं ऑर्गनायझेशन जे माझ्यासाठी कन्व्हिनियंट होतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर बघा फ्रीज दिसताना देखील एकदम डिसेंट आणि व्यवस्थित सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑर्गनाइज झालेल्या आहेत. अशा पद्धतीने फ्रीजला व्यवस्थित मेंटेन केलं तर तो व्यवस्थित राहतो. आणि इथे सगळ्यात शेवटचा जो सेक्शन आहे ना त्याच्यामध्ये एक्स्ट्राच्या ज्या काही भाज्या आहेत म्हणजे एक्स्ट्राचे लिंबू, एक्स्ट्राचं खोबरं अशा सगळ्या गोष्टी मी ठेवलेल्या आहेत. त्यामुळे मी खालचा सेक्शन जास्त काही दाखवत नाही. झिपलॉकच्या ज्या बॅग्स आहेत त्या मी मिशोवरून एकदा ऑर्डर केल्या होत्या, त्याच्यामध्ये बऱ्याच माझ्या पालेभाज्या वगैरे देखील राहतात. तरी ते सगळ्यात वरच्या सेक्शनमध्ये मी सगळं काही जे काही ठेवते ते सगळं डब्यांमध्ये ठेवते. मसाले म्हणा किंवा ड्रायफ्रूट्स म्हणा, एक्स्ट्राचे ड्रायफ्रूट्स फ्रीजमध्ये खूप दिवस टिकतात. तर मागे जो डबा दिसतोय तो पूर्ण डेट्सचा डबा आहे आणि एक्स्ट्रा म्हणजे लागणारे जे डेट्स आहेत ते एका बर्नीमध्ये दरवाजाला ठेवलेले आहेत.
त्यानंतर खालचा सेक्शन आहे तिथे सगळे स्प्रेड्स आहेत की जे सँडविचला वगैरे लागतात ते. त्यानंतर सगळ्या भाज्या आणि सगळ्यात शेवटी जे काही लेफ्टओव्हर वगैरे असतं आणि जो नेहमी लागणारा तडकाचा डबा आहे तो ठेवलेला आहे. खाली बास्केटमध्ये सगळं जे काही एक्स्ट्राचे सामान आहे ते ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे दरवाजाला छोटं मोठं जे काही सामान आहे ते ठेवलेलं आहे. आत्ता पुण्यामधून भरपूर नारळ घेऊन आले होते, तर ते आहेत ना खूप दिवस आपल्या डीप फ्रीजमध्ये ठेवले तर राहतात, म्हणून एका काचेच्या बरणीमध्ये मी ओला नारळ आहे तो खिसून ठेवलेला आहे. 5-6 महिने डीप फ्रीजमध्ये ओला नारळ खूप व्यवस्थित राहतो त्यासाठी. तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.